नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. तुम्हाला दिसत असेल की शरद पवार साहेबांनी माननीय श्री शिंदे साहेबांना पत्र लिहिलंय. पत्रामध्ये काय सांगितलंय त्यांनी ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहेत. त्यामुळे शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका जा, कारण की विद्यार्थ्यांसाठी शेवटी त्यांनी आता पुढे आलेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची नोकरी मिळायला पाहिजे हेच आता शरद पवार साहेबांनी याच्यातनं दाखवलंय. बघा काय लिहिलंय त्यांनी पत्रामध्ये. 16 सप्टेंबरचं पत्र आहे. ओके. महाराष्ट्र राज्यात 32 लाखांहून अधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत तयारी करतात. मोठ्या जिद्दीने आणि चिकाटीने अहोरात्र अभ्यास करणारे या विद्यार्थ्यांना भरती प्रक्रिया वेळेवर व्हावी, तसेच वेळेवर नियुक्त्या देखील व्हाव्या हा एकमात्र अपेक्षा असते. परंतु सद्यस्थिती रखडलेल्या नियुक्त्या तसेच परीक्षांचे प्रलंबित जाहिराती, परीक्षांच्या तारखा जाहिरात होत असलेल्या विलंब यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष आहे. ओके. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं, 1 ऑगस्ट 2024 मध्ये नियोजित असलेल्या राज्यसेवा परीक्षेच्या दिवशी IBPS परीक्षा येत असल्याने राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलावी, तसेच राज्यसेवेच्या परीक्षेतील कृषीच्या 250 जागांचा समावेश करावा या मागण्यांसाठी पुणे येथे स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी आंदोलन केले असता आयोगाने परीक्षा पुढे ढकलल्याचा निर्णय घेतला होता. परंतु परीक्षा पुढे ढकलल्या असताना परीक्षा नेमकी कधी घेण्यात येईल याबाबत कृषी सेवेच्या जागांबद्दल स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही आणि त्याचविषयी ऑक्टोबर महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत असताना या सगळ्या गोष्टींवर आता या संदर्भातील निर्णय लवकरात लवकर घ्यावा असं मुख्यमंत्र्यांना त्यांनी पत्राच्या माध्यमातून कळवलंय. संयुक्त पूर्व परीक्षा गट ब क दरवर्षी एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये आयोजित होते, परंतु यंदा सदरील परीक्षेसंदर्भात अद्यापही जाहिरात नाही किंवा त्या संदर्भात कोणीच अजून काही बोलताना दिसत नाहीये आणि ह्या ज्या पद्धतीचं काम चालू आहे ते खूप दिरंगाईने चालू आहे असं त्यांचं म्हणणं आहे. राज्यसेवा, कृषी सेवा, पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर सहाय्यक वगैरे सरळ सेवेतील अनेक पदांवर म्हणजे जी काही सरळ सेवा भरती आहे त्याच्यामध्ये आपलं तलाठी आलं, शिपाई आलं, क्लर्क आलं, सगळ्या प्रकारच्या जे काही भरत्या आहेत त्यांचे लवकरात लवकर जाहिराती काढा आणि त्यांना नियुक्ती द्या. लिपिक पदांकरता 7,000हून अधिक जागांची भरती यासह काही अन्य भरती प्रक्रिया न्यायालयांमध्ये प्रकरणात अडकलेल्या आहेत. म्हणजे ज्या काही जसं की आपलं वनरक्षकाची भरती अडकली होती, पेसा संदर्भातील अशाच वेगवेगळ्या तलाठीचे राहिली होती आणि या सगळ्या अशा ज्या काही भरत्या आहेत त्या लवकरात लवकर त्याचा निर्णय लावायला पाहिजे असं या पत्रातनं त्यांनी मुख्यमंत्र्यांना विनवणी केली. बघूया आता या पत्रातनं विद्यार्थ्यांच्या जोडीमध्ये काय पडणार आहे ते देवच जाणे, कारण की शरद साहेबांनी तर आता मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे पत्र. मुख्यमंत्री किती गांभीर्याने हा विषय घेता आणि लवकरात लवकर जाहिराती काढता ते भविष्यात बघण्यासारखं असणार आहे. मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी, महत्त्वाच्या माहितीसाठी अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.